हॅलो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर. मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोप्रोसेसर, नंतर बघितलं होतं इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर मीन्स मायक्रोप्रोसेसर कसं इव्हॅल्युएट झालं आहे, त्याच्या किती जनरेशन्स झाल्या आत्तापर्यंत ते. आता आपण बघणार आहे व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर मीन्स मायक्रोप्रोसेसर काय आहे एक्झॅक्ट ते बघणार आहे. फर्स्ट पॉईंट आहे त्याचा A microprocessor is a multi-purpose programmable logical device that read called memory. मायक्रोप्रोसेसर काय आहे? एक असं डिव्हाइस आहे की जे वेगवेगळ्या पर्पजमध्ये वर्क करते आणि जो डेटा वर्क केला जातो तो कसा असतो इन्स्ट्रक्शन सेटमध्ये. म्हणजे त्याचा एक एक्झॅक्ट प्रोग्राम लिहिलेला असतो, त्यानुसार तो वर्क करते आणि तो प्रोग्राम कुठे स्टोअर करून ठेवतो आपण मेमरीमध्ये. मेमरी मीन्स माहीत आहे तुम्हाला, जसं तुमचं PD झालं, जसं मेमरी कार्ड जे तुम्ही मोबाईलमध्ये यूज करता, जो डेटा आपण मेमरी कार्डमध्ये स्टोअर करून ठेवतो तो काय करू शकतो आपण रीड पण करू शकतो आणि राईट पण करू शकतो, वाचूही शकतो, वेगवेगळा डेटा स्टोअरही करून ठेवू शकतो, ट्रान्सफरही करू शकतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आहे एक्सेप्ट बायनरी डेटा ॲज अ इनपुट and process data according to those instruction and provides result as a output. की मायक्रोप्रोसेसर एक्झॅक्ट काय करते एक्सेप्ट करते बायनरी डेटा. बायनरी डेटा मीन्स मागच्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं काय आहे बायनरी डेटा मीन्स जो 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असते. ओके, फॉर एक्झाम्पल 1001 0001. ओके, या फॉर्ममध्ये जो डेटा असतो तो काय आहे बायनरी डेटा, आणि तो डेटा काय करते एक्सेप्ट करते ॲज अ इनपुट म्हणून, आणि त्या डेटावर काय केले जाते वर्क केले जाते अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन. फॉर एक्झाम्पल बघा, ॲड R1, R2. ओके, ही आहे तुमची एक्झॅक्ट इन्स्ट्रक्शन. काय आहे ते बघा, ॲड R1, R2 मीन्स R2चा डेटा जो आहे तो R1 सोबत काय करणार ॲडिशन करणार आणि डेटा कुठे स्टोअर करणार रजिस्टरमध्ये. मीन्स R1चा डेटा R2मध्ये ॲड केला जाईल, बट R1 आणि R2चा डेटा कशाच्या फॉर्ममध्ये राहील बायनरीच्या फॉर्ममध्ये. ओके, आणि तो डेटा काय केला जाते ॲड केला जाते अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलं आहे ॲड मीन्स ॲडिशन. अशी पण इन्स्ट्रक्शन राहू शकते SUB R1, R2 मीन्स R2चा डेटा R1 सोबत सबस्ट्रॅक्ट करायचा आहे तुम्हाला. सब मीन्स सबस्ट्रॅक्शन. ओके, या प्रकारे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स राहतात आणि त्या तुम्हाला बायनरीच्या फॉर्ममध्ये जो डेटा राहतो त्याच्यासाठी इन्स्ट्रक्ट केल्या जाते. ओके, नंतर याचं जे रिझल्ट आहे ते कशात स्टोअर केल्या जाते ॲडिशन केल्यानंतर रिझल्ट रजिस्टरमध्ये स्टोअर केला जाते. ओके, मीन्स रिझल्ट ॲज अ आउटपुट. Accept binary data as an input and those process data according to those instruction and provide result as a output. त्यानंतर आहे सेकंड पॉईंट आहे त्याचा मायक्रोप्रोसेसर इज अ प्रोसेसर बेस्ड सिस्टीम. याच्यामध्येच दिलं आहे तुम्हाला प्रोसेसर. मायक्रोप्रोसेसरमध्ये काय आहे हे प्रोसेसर बेस्ड सिस्टीम आहे. देन फोर्थ पॉईंट आहे इट इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक लॉजिक सर्किट. काय आहे एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे म्हणजे जे इलेक्ट्रिकलवर वर्क करते. विदाउट इलेक्ट्रिकल सर्किट मायक्रोप्रोसेसर वर्क केल्या जात नाही, लक्षात ठेवायचं. दिस इज द डायग्राम ऑफ अ मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसरची डायग्राम आहे ही बघा.
काय दिलेलं आहे इथे ALU, देन आहे रजिस्टर, देन आहे कंट्रोल युनिट, इकडे आहे इनपुट आउटपुट, देन आहे सब SB मीन्स सिस्टीम बस. ओके, देन आहे मेमरी. सिस्टीम बसमध्ये 2 टाईप्स असतात सिस्टीम बसचे. फर्स्ट आहे डेटा बस अँड सेकंड आहे ॲड्रेस बस. हे काय आहे ते आपण डिटेलमध्ये समोरच्या टॉपिकमध्ये बघणारच आहे. पहिले ही डायग्राम बघा. यामध्ये काय केलं जाते अकॉर्डिंग टू दिस पॉईंट. ओके, डेटा एक्सेप्ट केला जाते ॲज अ इनपुट म्हणून. इथे तुम्हाला बायडायरेक्शनल दिलेला आहे. बायडायरेक्शनल मीन्स डेटा इनपुट पण केलं जाते आणि आउटपुट पण केलं जाते. ओके, फर्स्ट डेटा इथून इनपुट केला जाईल, देन डेटा कुठे जाईल मेमरीमध्ये स्टोअर्ड होईल. म्हणजेच तुम्हाला किती एक्झॅक्ट डेटा पाठवायचा आहे, 2 डेटा पाठवायचे आहे की एकच डेटा पाठवायचा आहे, अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन ठरवला जाईल. तो डेटा कुठे स्टोअर्ड होईल मेमरीमध्ये. देन मेमरीमधून डेटा कुठे जाईल बाय द युजिंग ऑफ सिस्टीम बस रजिस्टरमध्ये. रजिस्टरमधून डेटा कुठे जाईल ALUमध्ये. ALUमध्ये काय होते प्रोसेस होते, अर्थमॅटिक अँड लॉजिकल प्रोसेस होते. अर्थमॅटिक अँड लॉजिकल प्रोसेस काय आहे की अर्थमॅटिक मीन्स ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, दिस प्रोसेसिंग. ओके, अँड लॉजिकल मीन्स अँड ऑपरेशन और ऑपरेशन सच ॲज. देन जो डेटा प्रोसेस केला जातो त्याला कंट्रोल युनिट काय करते कंट्रोलिंग करते की हा डेटा एक्झॅक्ट कोणत्या टायमिंगला आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे, कसा एक्झिक्यूट करायचा आहे हे कोण ठरवते कंट्रोल युनिट. अँड देन या सिस्टीम बस थ्रू डेटा काय होते आउटपुट होते. मीन्स तुम्हाला काय मिळते रिझल्ट. ओके, देन त्याच्यानंतर बघणार आहे आपण त्याचे टाईप्स. व्हॉट इज ALU, व्हॉट इज रजिस्टर, व्हॉट इज कंट्रोल युनिट. याचं डिटेलमध्ये तुम्हाला समोर दिलेलंच आहे. समोर जसं जसं आपण टॉपिक्स घेणार आहे तसं तसं. बट आता शॉर्टमध्ये बघा ALU काय आहे ते बघा. ALU मीन्स अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. अर्थमॅटिक मीन्स ऑल युनिट्स परफॉर्म अर्थमॅटिक ऑपरेशन्स सच ॲज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. अर्थमॅटिक मीन्स काय आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, डिव्हिजन करू शकतो, मॉड ऑपरेशन्स करू शकतो, अँड देन रोटेट करू शकतो डेटा लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. दिस ऑपरेशन्स आर अर्थमॅटिक ऑपरेशन. अँड देन त्यानंतर आहे लॉजिकल ऑपरेशन. लॉजिकल मीन्स अँड, ऑर, NAND, NOR, NOT, etc. This operation you are studied in a 11th standard. Okay. Then result stored in memory or a register. Result कुठे स्टोअर केला जाते मेमरी किंवा रजिस्टरमध्ये स्टोअर करून केल्या जाते, स्टोअर करून ठेवल्या जाते. ओके, आणि त्याला एक्झिक्यूट करायचं कधी आहे ते कोण ठरवते कंट्रोल युनिट. तोपर्यंत डेटा कुठे स्टोअर्ड राहते मेमरीमध्येच. देन त्यानंतर आहे रजिस्टर. दिस रजिस्टर आर प्रायमरी यूज टू स्टोअर डेटा टेम्पररी ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. रजिस्टर काय करते जो प्रायमरीली डेटा आपण सेंड करतो मीन्स ॲज अ इनपुट देतो, जो डेटा आपण स्टार्टिंगला तो डेटा काय करते थोड्या वेळासाठी स्टोअर करून ठेवते काही वेळासाठी, आणि त्याला कोणत्या टायमिंगला एक्झिक्यूट करायचं आहे ते कोण सांगते मग कंट्रोल युनिट सांगते. तोपर्यंत डेटा कुठे राहते स्टोअर्ड होऊन रजिस्टरमध्ये. देन त्यानंतर आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट काय करते प्रोव्हाइड्स नेसेसरी टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल्स टू ऑल ऑपरेशन इन मायक्रो कॉम्प्युटर. जे आपण जे कोणते ऑपरेशन्स करतो अर्थमॅटिक झालं, लॉजिकल झालं,
मेमरीमध्ये डेटा स्टोअर्ड करून ठेवणं, एक्झिक्यूट करून ठेवणं, त्याला रीड करायचं आहे की राईट करायचं आहे, कोणता डेटा ॲड्रेस बस थ्रू येत आहे, कोणता डेटा बस थ्रू येत आहे, हे सगळं कोण कंट्रोल करते? कंट्रोल युनिट. आणि त्याला टायमिंग कोण देते? कंट्रोल युनिट. याची पूर्ण डिटेल स्टडी आपण समोरच्या टॉपिकमध्ये घेणार आहे. ओके, ठीक आहे, बाकीचं नंतर घेऊया.